हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण बनवतोय उपवासाचा साबुदाणा वडा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी साबुदाणा रात्रभर मोकळा असा भिजवून घेतलाय। 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 3 मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि 1 बटाटा। बटाटा मी बॉईल करून घेतलाय। एका साइडला मी तेल गरम करायला ठेवतेय। आता आपण वड्याची तयारी करूया। साबुदाणे, मिरची, मीठ, जिरं, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट, हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। आता आपले वडे तळण्यासाठी तयार आहेत। आता आपण चेक करूया की तेल गरम झाले आहे की नाही। त्यासाठी मी इथे एक छोटा गोळा तेलामध्ये टाकलाय। टाकलेला गोळा तेलात वर येतोय म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण वडे तळून घेऊया। वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। जर फ्लेम जास्त लो ठेवली तर वडे तेलकट होतात आणि हाय असेल तर वड्यांच्या आतमध्ये वाफ बनून वडे तेलात फुटू शकतात। आपले उपवासाचे साबुदाणा वडे तयार आहेत। हे वडे दही किंवा नारळाच्या चटणी सोबत खायला छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।